मागच्या तासामध्ये आपण काय बघितलं? इंटरनेटचे उपयोग बघितले. तर आता आपण या तासामध्ये बघूयात इंटरनेट संबंधीच्या संबंधित संज्ञांची माहिती बघूयात. तर त्यामध्ये महत्त्वाचे दोन संज्ञा आहेत. एक तर आहे प्रोटोकॉल आणि दुसरं आहे वर्ल्ड वाईड वेब. तर पहिल्यांदा आपण बघूया प्रोटोकॉल्स म्हणजे काय, प्रोटोकॉल कशाला म्हणतात. तर बघा, प्रोटोकॉल म्हणजे काय? इंटरनेटमधील संगणकांना एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी सर्वानुमते निश्चित केलेल्या कार्यपद्धतींच्या नियमांना प्रोटोकॉल्स असे म्हणतात. इंटरनेटचे कार्य सुलभ होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोटोकॉल्स बनवले गेलेत. म्हणजे कळतंय का प्रोटोकॉल म्हणजे काय? तर आता तुम्हाला माहिती असेल की इंटरनेटमध्ये जगभरातले कोट्यवधी संगणक एकमेकांशी जोडले जातात. हे संगणक सगळे वेगवेगळ्या रचनेचे आणि निरनिराळ्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरणारे असतात. म्हणजे आता ह्या इंटरनेटमध्ये संगणक काही जोडलेले असतात, तिथे वेगळं ऑपरेटिंग सिस्टीम असतं. आपण आपला मोबाईल सुद्धा जोडतोय, मग त्याचं ऑपरेटिंग सिस्टीम वेगळं असतं. मग त्यांच्यात योग्य संवाद अथवा संपर्क प्रस्थापित व्हावा यासाठी विशिष्ट प्रकारे त्यांच्यामधील माहितीची देवाणघेवाण करावी लागते. मग त्यालाच काय म्हणतात? प्रोटोकॉल्स. मग विशिष्ट प्रकारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तिथे काय असते? काही नियम बनवलेले असतात, त्यांनाच काय म्हणतात? प्रोटोकॉल्स असं म्हणलं जातं. म्हणजे लक्षात घ्या की हे वेगवेगळ्या प्रकारचे संगणक जे इंटरनेटमध्ये जोडले जातात, त्यांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, योग्य पद्धतीने संपर्क साधण्यासाठी विशिष्ट नियम बनवले जातात. तर त्यालाच काय म्हणतात? प्रोटोकॉल्स असे म्हणतात. आणि हे इंटरनेटचं कार्य सुलभ होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोटोकॉल्स बनवले गेलेले आहेत. ते कुठले कुठले आपण आता बघूया. तर पहिला आहे इंटरनेट प्रोटोकॉल, त्यालाच IP म्हणतात. ट्रान्समिशन प्रोटोकॉल TCP असं म्हणलं जातं. आणि तिसरा आहे ॲप्लिकेशन प्रोटोकॉल, त्यालाच काय म्हणलं जातं? AP. आता इंटरनेट प्रोटोकॉल काय आहे की हा प्रोटोकॉल वापरून एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकात संदेश पाठवले व मिळवले जातात. पहिलं जे आपण प्रोटोकॉल बघतोय कुठलं? इंटरनेट प्रोटोकॉल. त्याच्याद्वारे काय केलं जातं की एका संगणकातून दुसऱ्या संगणकात संदेश पाठवले व मिळवले जातात. आता हे दुसऱ्या प्रोटोकॉलचं काय काम आहे? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. तर त्यालाच TCP असं म्हणतात. ज्या संगणकातून माहिती पाठवायची आहे त्यातील TCPच्या माहितीचे छोटे छोटे पॅकेट्स तयार करतो. त्यावर पाठवणाऱ्याचे व इच्छित संगणकाचे पत्ते लिहिले जातात व तसेच त्यांना योग्य लेबल लावून इंटरनेटमधून पाठवले जाते. इच्छित संगणकावर हे पॅकेट पोहोचल्यावर त्यातील TCP या सर्व पॅकेट्सना योग्य क्रमाने रचतो. तसेच सर्व पॅकेट्स पोहोचले की नाहीत याची खात्री करून घेतो. आणि बघा की हे TCP व IP हे प्रोटोकॉल नेहमी एकत्रित दर्शवतात. म्हणजे हे वेगळं वेगळं सांगत नाहीत की IP आणि TCP प्रोटोकॉल्स. तर ह्या दोघांना एकत्रच दाखवलं जातं नेहमी TCP IP. म्हणजे ह्या ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलचं काम काय आहे बघा की हे TCP पहिल्यांदा काय करतं की समजा आपण एखाद्या संगणकाकडून माहिती आपल्याला पाठवायची आहे की एखादा संगणक माहिती पाठवतोय, त्यावेळेस त्यातील TCP काय करतो की त्या माहितीचे छोटे छोटे पॅकेट्स बनवतो आणि त्यावर जो संगणक माहिती पाठवतोय व जिथे माहिती पाठवायची आहे अशा दोन्ही संगणकाचे पत्ते त्याच्यावर लिहिले जातात आणि त्यांना पाठवले जातात. आणि जेव्हा जिथे पाठवायचे आहेत त्या संगणकावर हे पोहोचल्यानंतर, हे पॅकेट्स पोहोचल्यानंतर त्या संगणकातील TCP काय करतो की हे सगळे पॅकेट्स योग्य क्रमाने रचतो आणि सर्व पॅकेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेत की नाही याची खात्री करून घेतो. हे आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलचं काम. आता तिसरं आहे ॲप्लिकेशन कंट्रोल प्रोटोकॉल. आता बघा ह्याचं काम काय आहे की TCPने योग्य क्रमाने रचलेली पॅकेट्समधील माहिती योग्य ते प्रोग्राम वापरून युजरला समजणाऱ्या भाषेत रूपांतरित करण्याचं काम ॲप्लिकेशन प्रोटोकॉल करतं.
म्हणजे बघा ॲप्लिकेशन प्रोटोकॉल काय करत असतं की आता हे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलने जी काही माहिती घेतली किंवा योग्य क्रमाने रचलेली आहे ती युजरला समजणाऱ्या भाषेत रूपांतरित करण्याचं काम हे ॲप्लिकेशन प्रोटोकॉल करत असतं. इंटरनेटच्या वेगवेगळ्या उपयोगांसाठी वेगवेगळे ॲप्लिकेशन प्रोटोकॉल असतात. त्यातील काही बघूयात आपण की कुठले कुठले ॲप्लिकेशन प्रोटोकॉल्स आहेत. एक आहे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, दुसरा आहे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल आणि तिसरा आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता पहिलं हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, त्यालाच काय म्हणतात, HTTP. तर हा वर्ल्ड वाईड वेबमधील माहिती तात्काळ हस्तगत करण्यासाठी वापरला जाणारा प्रोटोकॉल. हा संबंधित संकेतस्थानावर जाण्यासाठी लिंक्स उपलब्ध करून देतो. हा प्रोटोकॉल काय करतो की आपल्याला लिंक्स उपलब्ध करून देण्याचं काम करतो. दुसरा आहे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल, त्यालाच UDP असं म्हणतात. युजर डेटाग्राम प्रोटोकॉल, त्याला काय म्हणतात, UDP. म्हणजे कंप्रेस्ड फाईल, म्हणजे संकोच केलेल्या ऑडिओ फाईल्स एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी पाठवण्यासाठी हा प्रोटोकॉल वापरतात. म्हणजे ऑडिओ फाईल्स त्या पण कसल्या, कंप्रेस केलेल्या ऑडिओ फाईल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी पाठवण्यासाठी या युजर डेटाग्राम प्रोटोकॉलचा वापर केला जातो. आणि फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल FTP, एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर, या तिसऱ्या फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर बघा कशासाठी केला जातो. एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फाईल पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर ह्या अशा पद्धतीने वेगवेगळे प्रोटोकॉल्स वापरून माहिती एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर पाठवली जाते. ती कशा पद्धतीने पाठवली जाते, कशासाठी कुठले प्रोटोकॉल्स वापरले जातात याची अगदी थोडक्यात माहिती तुम्हाला इथे झालेली आहे. तर आपण पुढच्या तासामध्ये दुसरा घटक म्हणजे इंटरनेटमधला दुसरा घटक कुठला, वर्ल्ड वाईड वेब, याची माहिती बघणार आहोत. तर ही माहिती, आता सांगितलेली माहिती तुम्ही परत परत ऐका. त्यासोबतच तुम्ही महत्त्वाच्या नोंदी आपल्या वहीमध्ये करून ठेवा आणि अभ्यास करा. तर पुढचा घटक आपण पुढील भागामध्ये बघूया.